क्या आपने कभी सपना देखा है उस पवित्र भूमि की यात्रा का, जहां इतिहास और आस्था एक साथ जीवंत हो उठे हैं? आइए हमारे साथ चले इजराइल की पवित्र यात्रा पर, होली लैंड टूर, जहां हर कदम पर आपको मिलेगी शांति और प्रेरणा। गलील सागर के किनारे खड़े होकर महसूस करें उस पल को जहां यीशु ने अपने चमत्कार दिखाए। कफरनहूम में, जिसे यीशु को अपना शहर कहा जाता है, उनकी शिक्षाओं को जीवंत अनुभव करें। बेथलेहेम में, चर्च ऑफ नेटिविटी में उस पवित्र स्थान को देखें जहां यीशु का जन्म हुआ। शेफर्ड्स फील्ड में उन चरवाहों की कहानी को महसूस करें जिन्हें स्वर्गदूतों ने यीशु के जन्म की खबर दी। यरूशलेम के पवित्र गलियों में वाया दोलोरोसा पर चले जहां यीशु ने क्रूस का बोझ उठाया। गार्डन टोम में शांति और चिंतन के क्षणों का अनुभव करें। माउंट ऑफ ऑलिव्स से यरूशलेम के स्वर्णीय दृश्यों को देखें जहां यीशु स्वर्ग गए। इजराइल सिर्फ आध्यात्मिक नहीं बल्कि जीवंत संस्कृति का गढ़ है। स्थानीय व्यंजनों का स्वाद ले और मृत सागर में तैरने का अनोखा अनुभव करें। हमारे विशेष होली लैंड टूर पैकेज में शामिल है लग्जरी होटल, स्वादिष्ट भोजन और अनुभवी हिंदी भाषी गाइड हर कदम पर आपके साथ है, ताकि आपकी यात्रा आरामदायक और यादगार हो। तो देर किस बात की, आज ही बुक करें अपनी होली लैंड यात्रा को और चले एक ऐसी तीर्थ यात्रा पर जो आपके दिल और आत्मा को हमेशा के लिए बदल देगी। नीचे दिए गए नंबर पर संपर्क करें। आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं। पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता। ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता। आदर आम्हाला नाही, आदर आमच्या देवाला। कदाचित काही वेळेस अपमानित व्हावं लागेल, कदाचित काही वेळेस लोक तुम्हाला त्या योग्यतेचे म्हणणार नाही की तुम्ही त्या योग्यतेचे नाही, तो लोकांचा प्रॉब्लेम आहे। परंतु देव आम्हाला हातामध्ये घेतो, देव आमची रचना करतो आणि देव आम्हाला स्थापित करतो। परमेश्वर हा आमच्यासाठी महान कार्य करणारा परमेश्वर आहे आणि ज्या प्रभू आपल्या हातामध्ये घेऊन चालतो त्या सगळ्या गोष्टी चांगल्या होतात। परंतु देवाने जर आमचा हात सोडला, येशू जर आमच्या संगती नसेल, तर आमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे संकट असणार। आमचं जीवन नेहमी देवाभोवती फिरणारं जीवन असावं। प्रभूला सोडून आम्ही कोणत्याच गोष्टी करू नये। आम्ही मीटिंग संपल्यावर सुद्धा जवळजवळ 12 वाजेपर्यंत एका परिवारामध्ये काउन्सिलिंग करत होतो। 12 वाजेपर्यंत आम्हाला असं वाटलं की लोकांना जाता जाता जेवढं शिकवता येईल तेवढं शिकवून जा, जेवढं सांगता येईल तेवढं सांगा। एक मुलगा जो आतमध्ये बसला होता, परंतु ज्यास आम्ही आणि काउन्सिलिंग चालू केलं, त्याच्या आईला म्हटलं, अरे तू का झोपलं नाही का? तो म्हटलं चांगलं काहीतरी कानावरती पडत आहे आणि पटकन येऊन बसला। इतकं देवाच्या वचनामध्ये ताकद आहे। मी चांगलं बोलतो म्हणून नाही, माझी भाषा चांगली आहे, मला पवित्र शास्त्रातलं ज्ञान आहे म्हणून मी बोलत नाही प्रिया। मला तो अनुभव आहे जिवंत देवाचा की तो प्रेम करणारा, तो सांत्वन देणारा आणि तो आम्हाला बंधनातून बाहेर काढणारा देव आहे। आणि आज त्याच प्रकारच्या गोष्टीचं आपण मनन करणार आहोत। देवाची इच्छा आहे की कोणी व्यक्तीने बंधनामध्ये राहू नये, कोणी पिढीमध्ये राहू नये, कोणी त्रासामध्ये राहू नये। प्रत्येकाला सुटका प्राप्त व्हावी, प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद यावा, शांती यावं, सांत्वन यावं, समाधान यावं। परंतु कित्येक वेळा ज्या आशीर्वादाच्या मार्गामध्ये आम्ही चालावं, परंतु त्याच्या उलट आम्ही बंधनामध्ये चालत आहोत आणि मला कळत पण नाही की त्या बंधनामध्ये आम्ही अडकलेलो आहोत। आमच्या लक्षात पण येत नाही की आमच्यातला जीवन रस सुकून गेलेला आहे। आमच्या लक्षात पण येत नाही आमच्यातला अभिषेक गेलेला आहे। सैतानाचं काम तुमच्यातला अभिषेक काढून घेणं, सैतानाचं काम तुम्हाला निराश करणं, सैतानाचं काम तुम्हाला देवाविरुद्ध बंड करायला लावणं, सैतानाचं काम तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आणणं, सैतानाचं काम तुम्हाला अहंकारामध्ये भरून टाकणं, सैतानाचं काम तुम्हाला देवाची आज्ञा मोडणं आणि तो सैतान पुष्कळ लोकांना बंधनामध्ये टाकत आहे। पण देवाची इच्छा आहे कोणी सुद्धा बंधनामध्ये राहू नये, प्रत्येकाची बंधनं निघून जावी, सुटका त्यांना प्राप्त व्हावी।
आणि त्यांना एक आशेचं चित्र निर्माण व्हावं आणि त्यांच्या जीवनामध्ये खरी शांती यावी. आणि आज याच गोष्टीतून आपण पाहणार मार्गदर्शक वर्तमान त्याचा 5वा अध्याय आणि त्याची 1 पासून काही वचन आपण वाचूया. मार्गदर्शक वर्तमान त्याचा 5वा अध्याय 1 पासून काही वचन. गरसेकर भूतग्रस्ताला येशू बरे करतो. मग ते समुद्राच्या पलीकडे गरसेकरांच्या देशात आले. गरसेकरांच्या देशामध्ये आले आणि तो मसव्यातून उतरताच अशुद्ध आत्मा लागलेला एक माणूस कबरातून निघून त्याला भेटला. तो कबरात राहत असे व त्याला साखळदंडाने बांधून ठेवलं. आता कोणाला शक्य नव्हतं, कारण त्याला पुष्कळ वेळा बेड्यांनी व साखळदंडांनी बांधलं असतानाही त्याने साखळदंड तोडून टाकले होते व बेड्यांचे तुकडे केले होते आणि त्याला वटणीवर आणण्याचे सामर्थ्य कोणालाही नव्हते. ते नेहमी रात्रंदिवस कबरांमध्ये व डोंगरामध्ये राहून ओरडत असे व दगडाधोंड्यानं आपले अंग ठेचून घेत असे. येशूला दुरून पाहता तो धावत आला व त्याच्या पाया पडला आणि मोठ्याने ओरडून म्हणाला, हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? मी तुला देवाची शपथ घालतो, मला छळू नकोस. कारण तो त्याला म्हणत होता, अरे अशुद्ध आत्म्या, या माणसातून निघ. त्याने त्याला विचारले, तुझे नाव काय? त्याने उत्तर दिले, माझे नाव सैन्य, कारण आम्ही पुष्कळ आहोत आणि आम्हास या देशातून घालू नको. अशी तो त्याला आग्रहाने विनंती करीत होता. तेथे डोंगराच्या कडेला डुकरांचा एक मोठा कळप चरत होता. तेव्हा भूतांनी त्याला विनंती केली की आम्ही त्या डुकरात शिरावे, म्हणून त्यांच्याकडे आम्हास लावून दे. मग त्याने त्यास परवानगी दिली. तेव्हा ते अशुद्ध आत्मे निघून डुकरात शिरले आणि तो सुमारे 2000 डुकरांचा कळप तडक धावत जाऊन कड्यावरून समुद्रात जाऊन गुदमरून मेला. देवापाचलं वचन आशीर्वादित करो. एक व्यक्तीचं वर्णन या ठिकाणात करण्यात आलेलं आहे आणि त्या व्यक्तीचं वर्णन करत असताना तिथं असं लिहिलं की त्याची व्यथा किंवा त्याची पीडा ज्या आहेत आणि त्या दिवसेंदिवस वाढत होत्या. हा व्यक्ती ज्या कबरामध्ये राहत होता, शास्त्र सांगतं तो आपलं अंग दगडाने ठेचून घेत होता. कांती नाही का? जर तुमच्याकडे येशू नसेल किंवा येशू तुमच्याकडे येत नसेल तर तुमचं जीवन हे भयानक प्रकारच्या पीडेनं भरलेलं जीवन असणार आहे. ज्या परिवारामध्ये येशू नाही, ज्या घरामध्ये येशू नाही, ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये येशू नाही, त्याच्या समोर या सैतानानं अनेक प्रकारचं त्याचं सैन्य सोडलेलं आहे. सैतान एका व्यक्तीला दया माया न करता बायबल सांगतं सैन्य त्याच्या मागे पाठवतो. एक व्यक्तीला नाही पाठवत, एक आत्म्याला पाठवत नाही. कारण त्याचा उद्देश एकच आहे, तुमचे हाल व्हावे. त्याचा उद्देश एकच आहे, तुम्ही पिढीमध्ये राहावं. त्याचा उद्देश एकच आहे की तुमचं शरीर त्याच्यावरती जखमा असाव्यात. आणि म्हणून तो व्यक्ती काय करतो? तो लुसिफर, तो सैतान तुम्हाला देवाच्या सानिध्यापासून वंचित करण्याचं काम करत आहे. त्याचं टेक्निक आहे, त्याच्या योजना आहेत. जोपर्यंत तुम्ही देवाच्या सानिध्यात आहे तोपर्यंत तुमच्यावरची हल्ला करू शकत नाही. एकदा तुम्ही देवाचं सानिध्य सोडलं मग सैन्य तुमचा आणि पाठवतो. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, एवढं सगळं करून सुद्धा देव कृपेनं त्या व्यक्तीच्या जवळ जातो. एक मनुष्य यरुशलेम सोडून जात असताना लुटारूच्या हाती सापडला. यरुशलेम सोडून तो चाललेला आहे आणि पवित्र शास्त्र सांगतं त्या लुटारूनं त्याला वाटेमध्ये गाठलं आणि त्याला ठेचलं, त्याची वस्त्र काढून घेतले आणि त्याच्या अंगावर जखमा केलेल्या आहेत. देवाचे प्रिय लोक, घर सोडा, नोकरी सोडा, पण देवाचं सानिध्य सोडू नका. हे गेलेलं सगळं परत मिळेल. तुमच्याकडचा पैसा आज आहे तो निघून गेला तर वाईट वाटून घेऊ नका. कदाचित तुमची नोकरी गेली असेल, वाईट वाटून घेऊ नका, परत मिळेल.
देवाचं सानिध्य जर एकदा गेलं तर परत मिळत नाही प्रियानो. देवाचं सानिध्य जाणं याच गोष्टीसाठी सैतान टपून बसलेला आहे. तुमच्यातला देवाचा अभिषेक काढून घ्यावा, तुमच्यातलं देवाचं सानिध्य काढून घ्यावं, तुम्हाला लुटावं, तुम्हाला आणि जखमा कराव्यात. म्हणून तो लुसिफर आम्ही पाहतो, तो लुटारू दाराच्या बाहेर यरुशलेमेच्या बाहेर बसलेला आहे. काय तुम्ही यरुशलेमेमध्ये आहात का? काय तुम्ही प्रार्थनेमध्ये मजबूत जीवन टिकून ठेवलेलं आहे का? काय तुम्ही देवाच्या वचनामध्ये रमून जाणारे लोक आहात? परमेश्वराच्या आज्ञेचं पालन करणारे आहात का परमेश्वराच्या आज्ञेच्या विरोधात वागणारे लोक आहात? जर परमेश्वराच्या वचनाच्या विरोधात तुम्ही असेल तर बायबल सांगतं की त्यानं आणि त्या सैतानानं, त्या सैन्यानं त्या मनुष्याला आणि कबरेमध्ये घेऊन गेलेला आहे. सैतान दया माया करत नाही. एवढी तुमची हाल होईल तेवढं त्याला बरं असतं. शारीरिक आरोग्य काढावं, शांती तुमची तोडावी, तुमचं शरीर पिढेमध्ये टाकावं, तुमचा परिवार उद्ध्वस्त करावं, तुमच्या जीवनामध्ये दुःख यावं, तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आणावे, वेगवेगळ्या पद्धतीने तो तुम्हाला त्रास देणार. परंतु दोष देवाचा नाही, दोष आमचा आहे. आम्ही देवाचं सानिध्य सोडतो. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आम्ही अडकून पडतो, ज्याच्यानं आमचा अभिषेक निघून जातो, ज्याच्यानं देव आमचा हात सोडतो. देवानं आमचा हात सोडण्यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर असताना एवढं दुःख भोगत असताना सुद्धा त्यानं आपल्या तोंडातनं चुकीचा शब्द बोलला नाही. तो म्हटला, हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो. दुःख भोगलं त्यानं. काय थोड्याशा शारीरिक पीडा, थोडस शारीरिक कष्ट, थोडीशी तुमची परीक्षा झाली तर देवाचं सानिध्य सोडण्याचं मनात कधी आणू नका. परीक्षा होणार आहे. ते प्रत्येकाचा विश्वास तपासणार आहे, प्रत्येकाचं जीवन तपासण्याचं काम करणार आहे. आणि हा जीवन तपासत असताना परमेश्वर आणि तुम्हाला तपासत असताना देवाच्या विरोधात जाऊ नका. या माणसाच्या बाबतीमध्ये मी पाहतो, या व्यक्तीचं वर्णन वाचा बरं, ते किती भयानक त्याचं वर्णन करण्यात आलेले. मार्काचं शुभवर्तमान 5 अध्याय. मग ते समुद्राच्या पलीकडे गर्सेकरांच्या देशात आले. गर्सेकरांच्या देशामध्ये आले आणि तो मचव्यातून उतरताच अशुद्ध आत्मा लागलेला एक माणूस कब्रातून निघून, तो मनुष्य ज्याच्यामध्ये देवाचं सानिध्य नाही, ज्याला देवाची ओळख पटली नाही, ज्याला येशूची ओळख नाही, तो व्यक्ती कब्रामध्ये राहतो. कोण आहे कब्रामध्ये राहणारा व्यक्ती? जिथं मेलेले लोक आहेत, ज्यांच्यामध्ये श्वास नाहीये, ज्या लोकांमध्ये हालचाल नाहीये, पण येशू तिथं आहे आणि येशूला पाहिल्याबरोबर तो व्यक्ती बाहेर आलेला आहे. कांदू नाही कमी आज काय सांगत आहे. कधी कधी आम्ही देखील या कबरात राहणाऱ्या माणसासारखा असतो आणि त्यांच्या लक्षात पण येत नाही की आम्ही कबरामध्ये राहत आहोत. कोण कबरेमध्ये राहत आहे? तुम्ही म्हणाल आम्ही तर देवाच्या मंदिरामध्ये, तुम्ही म्हणाल कदाचित मी आज उपासना करताना परमेश्वराच्या घरामध्ये, पण तरी सुद्धा आम्ही, कारण तिथं आराधना चालू आहे, देवाचं वचन चालू आहे आणि बायबल सांगतं येशू म्हणजे वचन. तुम्ही वचन ऐकतात आणि येशूला सामोरे पण चाललेले आहेत. पण काही लोकांची स्थिती या कबरात राहणाऱ्या व्यक्तीसारखी आहे. तसा तो मनुष्य येशूला पाहिल्यावर कबरातून बाहेर आला, तसं आम्ही सुद्धा वचनासाठी कान टवकारतो. आमचे कान वचनाकडे लागलेले असतात, आम्ही आराधना करण्यासाठी पुढे येतो, पण तरी सुद्धा आमचं जीवन या कबरामध्ये राहणाऱ्या व्यक्तीसारखं असतं आणि आमच्या लक्षात पण येत नाही. सैतान हा फार धूर्त आहे. तो लोकांना अर्धमेल करतो. जसं मी पाहतो, यरुशलेम सोडून जाणारा व्यक्ती, त्याला पूर्ण मारलं नाही, त्यानं अर्धमेल टाकून दिलं आणि अर्धमेली अवस्थेमध्ये त्याला टाकलं. आज कित्येक लोकांची अवस्था अर्धमेली अवस्था आहे. ना ते पूर्ण देवामध्ये, ना पूर्ण जगामध्ये. जगात गेलं तर त्यांना भीती वाटते की देव माझ्याकडे पाहते, आणि देवामध्ये आल्यावर जगाचं आकर्षण त्यांच्यामध्ये असतं. अर्धमेली अवस्था, अर्धमेली अवस्था म्हणजे देवाच्या सहवासाची आणि त्यांना गोडी आहे, पण तरी सुद्धा कधी कधी मनामध्ये चाललेले विचार, डोक्यात चाललेले विचार, परमेश्वराच्या विरोधात बंड करणारी वृत्ती, याच्यामुळे आम्ही खरं देवाच्या सानिध्यामध्ये नसतो. आणि जसं मी पाहतो, तो मनुष्य कबरांमध्ये राहत होता. आज कित्येक लोक कबरेमध्ये राहत आहेत. कोण कबरेमध्ये राहत आहे? स्तोत्रामध्ये म्हटलं, मेलेले म्हणजे निशब्द स्थानी बसलेले लोक देवाची स्तुती करत नाही. कोण कबरेमध्ये आहे? जे लोक देवाची स्तुती करत नाही ते कबरेमध्ये आहेत. ज्या लोकांना परमेश्वराची आराधना आवडत नाही ते कबरेमध्ये मेलेले लोक आहेत. आणि कित्येक लोक या मेलेल्या लोकांमध्ये राहत आहेत.
करायला आवडत नाही, त्यांना देवाची स्तुती करायला आवडत नाही, ते परमेश्वराला आणि शरण जाण्यासाठी तयार नाही, ते परमेश्वराचा धन्यवाद करण्यासाठी तयार नाही, त्यांचं अंतःकरण अजूनही स्तुतीने भरून जाऊ शकत नाही, ते लोक आपल्याच प्रश्नामध्ये आहेत. आणि शैतानाला माहिती आहे तुमची स्तुती कशी बंद करायचं, तुमचा धन्यवाद कसा बंद करायचा. तुम्ही का मग परमेश्वराच्या मंदिरामध्ये आणि येऊन देवाची स्तुती करू नये याच्यासाठी त्याच्याकडे योजना आहे. जसं देवाकडे तुमच्यासाठी योजना आहे तसं सैतानाकडे पण तुमच्यासाठी योजना आहे, आणि तो प्लॅन करतो. प्रिया धन्य ते लोक त्याच्या योजनेला पायाखाली तुडून देवाचा धन्यवाद करतात. कदाचित काल परवापर्यंत तुमच्याकडे अशा प्रकारचा कठीण प्रसंग आला असेल की जो तुम्हाला देवाच्या मंदिरात येण्यापासून वंचित केला असेल, परमेश्वराच्या घरामध्ये येऊन त्याची आराधना करण्यापासून वंचित केलं असेल, तुम्हाला त्या जर्जर पिढीमध्ये त्यानं टाकलं असेल, कारण तुम्ही देवाची स्तुती करू नये, कान देऊ नये का. कितीही कठीण आणि बाका प्रसंग निर्माण झाला, परमेश्वराच्या स्तुतीपासून दूर जाऊ नका, देवाची आराधना करण्यापासून माघार घेऊ नका, परमेश्वराच्या आराधनेला महत्व द्या. जर तुम्ही परमेश्वराच्या आराधनेला महत्व देत नाही, देवाच्या संगती देवाला देण्यासाठी तुम्ही महत्व देत नाही, तर तुम्ही खबरेमध्ये आहात. आणि जो खबरेमध्ये आहे त्याचं शरीर जसं सैतानानं आणि दगडानं ठेचून काढलं तसंच दगडानं ठेचल्याचा अनुभव तुम्हाला येणार आहे. दगडानं तुम्हाला ठेचावं, तुमच्या शरीरामध्ये पीडा असाव्या, तुमचं शरीर रोगानं झरझर असावं, तुमचं कुटुंब रडणार असावं, तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू असावे, तुमचं अंतःकरण तुटलेलं असावं, तुमचा परिवार उद्ध्वस्त करावं, याचं काम आणि तो सैतान करणार आहे. पण तुम्ही धन्य लोकात या सगळ्यातनं बाहेर येऊन परमेश्वराची उपासना करत आहात, परमेश्वराची सेवा करत आहात, परमेश्वराच्या सेवेसाठी. आणि तुम्ही कधी सुद्धा आराधना करताना शांत बसू नका. असतील तुमच्याकडे प्रश्न, तसं सिस्टरने सांगितलं, मला विचारलं की होलनाईटच्या प्रेयरचं काय. म्हटलं सिस्टर नाही, बहुतेक ते आज येणार नाहीत कारण त्यांना त्रास होतोय, त्यांचे गुडघे वगैरे सुजलेले आणि त्यांना त्रास होतोय. सैतानाचा प्लॅन आहे त्यांनी येऊ नये परमेश्वराच्या मंदिरामध्ये, आणि जरी आलं तर त्यांनी हात वर करून नाचू नये, हलवू नये, आणि म्हणून त्यानं काय केलं, सगळे जॉईंट्स बंद करण्याचा प्रयत्न केला. पण ज्याला येशू समजला, हे जॉईंट्स नाही, देवाबरोबर तुमचं जे संलग्न राहणं त्याची काळजी करतो, म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये तिथं अडकून पडू नका. माझं मन दुखलं मी देवाची स्तुती करत नाही, माझं मन आज कष्टी आहे म्हणून मी देवाची स्तुती करत नाही. अरे तुम्ही कब्रस्तान मध्ये आहात, कब्रस्तान मध्ये आहात, मेलेल्या लोकांमध्ये तुम्ही आहात. आणि जो व्यक्ती मेलेल्या लोकांमध्ये असतो ना, जो व्यक्ती आणि आराधना करत नाही, आणि त्या व्यक्तीला तुम्ही किती वाचावरती वचन त्याच्यासाठी काय म्हटलं, त्याला किती साखळदंडाने बांधलं तरी बांधता येत नाही. तो कबरात राहत असे व त्याला साखळदंडाने बांधून ठेवणे, साखळदंडाने बांधून ठेवणं आता कोणाला शक्य नव्हते. काय हो, जो आराधना करत नाही, प्रार्थना करत नाही. काही लोक म्हणतात ना, पाळक साहेब माझ्यासाठी प्रार्थना करा, मला आराधना करण्यासाठी अंतःकरण जड होतं. माझी प्रार्थना तुम्हाला बांधून ठेवू शकत नाही. फास्टर मला आणि देवाचं वचन वाचण्याची खूप इच्छा आहे, पण वचन वाचताना मला झोप लागते. आणि तुम्ही काय करा, माझ्यासाठी प्रार्थना करा, कारण माझ्या डोळ्यावरची झोप जावी आणि मला देवाचं वचन वाचण्यासाठी कृपा पुरावी. तुम्ही कितीही प्रार्थना केली पण त्याला जर कबरेत राहायचं तर तुम्ही त्याला कुठल्या प्रार्थनेमध्ये बांधून ठेवणार आहात? त्यालाच कबरेत राहायला आवडतं. काही लोकांना कबरेत राहणं आवडतं प्रिया, आणि जो कबरेत राहतो ना, त्या कबरेत राहणाऱ्या व्यक्तीला आम्ही पाहतो, या लाजरसला कबरेमध्ये राहत असल्या कारणानं लाजरसला प्रेत वस्त्रानं बांधून टाकलेलं आहे. काय आमचे आज शरीर प्रेत वस्त्रानं बांधून टाकलं का? परमेश्वराच्या मंदिरात तुम्ही हाताचे घडी तोंड घालून तोंडावर बोट ठेवून बसता का? परमेश्वराच्या मंदिरात तुमचे पाय थिरकत नाही का? परमेश्वराच्या मंदिरामध्ये तुम्ही देवाची स्तुती करण्याच्या ऐवजी तुमचे हात खिशामध्ये असतात का? परमेश्वराच्या मंदिरात त्याला हात उंच करून स्तुती करण्याच्या ऐवजी परमेश्वराच्या सानिध्यामध्ये तुम्ही स्वतःला अशा प्रकारचं बंदिस्त करून टाकलं, प्रेत वस्त्रानं बांधून टाकलं. म्हणून येशू ख्रिस्त तिथं आला आणि ज्या कबरेतनं लाजरसला आवाज दिला, तो म्हटला पहिले याची बंधनं तोडून टाका. जे लोक देवाची स्तुती करू शकत नाही, परमेश्वराची स्तुती करू शकत नाही, त्यांना प्रेत वस्त्रानं बांधलं. परंतु आज देवाचं वचन त्या लोकांसाठी, तुमची प्रेत वस्त्र निघून जाणं गरजेचं आहे, तुमची प्रेत वस्त्र निघून जाणं गरजेचं आहे, साखळदंड तुटणं गरजेचं आहे. पण जो व्यक्ती स्वतःच आराधना करत नाही त्याच्यासाठी कोणीही प्रार्थना करू शकत नाही आणि ती प्रार्थना पण ऐकू शकत नाही. तिथं लिहिलं
त्याला कोणी, वाचा बरं ते वचन परत एकदा. तो कब्रात राहत असे हा. व त्याला साखळ दंडाने बांधून ठेवणे साखळ दंडाने बांधून ठेवणं आता कोणाला शक्य नव्हते. काय लिहिलो? कुणाला? कोणालाच नाही. मीच नाही, बेनीन जरी आला आणि त्यांनी प्रार्थना केली पण तुम्हालाच कबरेत राहायचं तर तुम्ही कुठलं बाहेर येणार? किती पण मोठी सभा होऊ द्या, किती पण मोठ्या संजीवनाच्या सभा येऊ द्या, पण मी जर ठरवलं मी बदलणारच नाही, मी बदलणार नाही तर देवाला पण तुम्हाला बदलण्यात इंटरेस्ट नाही. देव ही तुमची गरज आहे, आराधना ही तुमची गरज आहे, देवाची स्तुती तुमची गरज आहे. कारण मी म्हणतो स्तुती, आराधना आणि आशिष. मग कसे काय आशीर्वाद येणार आहे जर तुम्ही स्तुती आराधना वर जाऊ देत नाही आणि तुम्ही म्हणता मला आशीर्वाद मिळायला पाहिजे आणि तुम्ही जर कबरेत राहायला तयार आहात, तुम्ही कबरेतनं बाहेर यायला तयार नाही, मग आशीर्वाद तुमच्या जीवनात कधीच येऊ शकत नाही. लक्षात ठेवा, त्या म्हणजे तुम्हास आम्ही घेतो. प्रभू तुझं वचन किती छान आहे, बोल ना. आम्ही कित्येक लोक म्हणतात आता आराधना संपल्यावर जाऊ, थोड्या वेळे वचन ऐकतो. वचन म्हणजे घेणं, आराधना म्हणजे देणं. देवाला देण्यामध्ये कधी कंजूसी करू नका. परमेश्वराला स्तुती धन्यवाद देताना कधी कंजूसी करू नका. जो देत नाही तो मेलेला व्यक्ती आहे आणि मेलेला व्यक्ती कबरेमध्ये राहतो. तसं मेलेले म्हणजे निशब्द स्थानी बसले लोक देवाची स्तुती करत नाही आणि ते कबरेमध्ये राहणारे. आणखीन कबरेमध्ये कोण राहतं वाचूया. इफिसकराचं पत्र 2 अध्याय 1 पासून 6 पर्यंतची वचनं. बायबल सांगतं गर्सेकराच्या प्रांतामध्ये येशू गेला आणि त्यानं पाहिलं की एक मनुष्य जो कब्रस्तानमध्ये राहत होता आणि कब्रस्तानमध्ये राहत असताना अशुद्ध आत्मा लागलेला मनुष्य, हा मनुष्य त्याला कबरेमध्ये घेऊन गेला. वाचूया कोण कब्रस्तानमध्ये राहत आहे. इफिसकराचं पत्र 2 अध्याय 1 ते 6 वचन. तुम्ही आपले अपराध व आपली पातके, तुम्ही आपले अपराध व आपली पातक यामुळे मृत झालेले होता. ज्यामुळे मृत झालेला होता, त्या पातकांमध्ये, त्या पातकांमध्ये तुम्ही पूर्वी चालत होता. पूर्वी तुम्ही चालत होता, अर्थात या जगाच्या राहाटीप्रमाणे, जगाच्या राहाटीप्रमाणे, अंतरिक्षातील राज्याचा अधिपती, अंतरिक्षाच्या राज्याचा अधिपती म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकात, आज्ञा मोडणाऱ्या लोकात, आता कार्य करणाऱ्या, आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती, आत्म्याचा अधिपती याच्या धोरणाप्रमाणे चालत याच्या होता. धोरणाप्रमाणे चालत होता. त्या लोकात आम्हीही, त्या लोकात आम्हीही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना, आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो. अनुरूप असे वागलो. आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छांप्रमाणे, मनांच्या इच्छेप्रमाणे करीत होतो व स्वभावता इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो. त्याची प्रजा होतो. तरी देव दयासंपन्न आहे. म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे, मृत झालेले असताना त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले. त्याला वाटतं तुम्ही जिवंत राहावं, पण लक्षात घ्या, जो व्यक्ती मेलेला आहे ना, मेलेल्या लोकांना मेलेल्या लोकांची संगती आवडते. असं कोण आहे का तुमच्या कब्रस्तान मध्ये जाऊन राहतो? तो भोजा त्याला पर्याय नाही म्हणून तो राहतो, पण आम्ही नाही राहत. 10 वेळा घर बांधताना सुद्धा बरेच लोक इथं आले आणि ज्या चर्चची जागा शिल्लक होती ना, ते यायचे बघायचे आणि मग त्याला दाखवायचे, ते म्हणायचे जागा, आणि ते थडगे बघायचे, नको रे बाबा इथं. आणि त्यांना ठाऊक आहे थडगे इथं जिवंत लोक राहत नाही, इथं मेलेले लोक राहतात. आणि ज्या लोकांना पाप करणं हा स्वभाव आहे, पापामुळे माणूस मरतो, पाप करणारा व्यक्ती पाप करणाऱ्या लोकांबरोबरच राहतो. बायबल सांगतं जो पाप करतो तो मेलेला आहे. आणि मेलेला व्यक्ती, या मेलेल्या व्यक्तीला हा दुरात्मा काय करतो, या मेलेल्या व्यक्तीला या पापामुळे परमेश्वराच्या जवळ जाऊ देत नाही. आणि बायबल सांगतं की परमेश्वर तरी सुद्धा अपरंपार प्रेमामुळे येशूला आमच्याकडे पाठवतो. का? कारण आम्ही त्या अवस्थेमध्ये न राहता आमच्यातल्या बंधनातून आम्ही बाहेर यावं. जो व्यक्ती पाप करतो तो मेलेला व्यक्ती. का
कामच्या मधलं जीवन रस निघून गेला, कामच्यातला अभिषेक गेला आमच्यातल्या पापामुळं. कसलं पाप? परत वाचा बरं ते वचन. तुम्ही आपले अपराध अपराध व आपली पातक यामुळे मृत झालेले होते. रोज पाप करणारा व्यक्ती मरतो. तुम्ही म्हणाल मी जिवंत आहे, आणि म्हणून प्रगटीकरणाच्या पुस्तकात लिहिलं तुला असं वाटतं तू जिवंत आहे पण तू मेलेला आहेस. वाटतं मी जिवंत आहे. कसं? रविवारी मी चर्चला चाललो. अरे पाप तुझ्यामध्ये चर्चला येऊन फायदा काय? काय पाप घेऊन चर्च मध्ये येतो का? आणि कुबडी स्त्री तिच्यामध्ये पण तो दुरात्मा होता आणि तो दुरात्मा तिच्या बरोबर चर्च मध्ये आलेला होता. कधी कधी आम्ही चर्चला येतो म्हणून आम्हाला असं वाटतं आम्ही जिवंत आहोत, पण आमचं जिवंतपण आम्हाला तपासून पाहिजे. कोणतं पाप माझ्यामध्ये आहे? कोणती आज्ञा मी तोडलेली आहे? कोणतं बंड माझ्या मनानं केलेलं आहे? कोणतं हृदयामध्ये अशुद्धता आहे? कोणता मंगळ पण माझ्यामध्ये आहे? शास्त्र सांगतं छोट्यातलं छोटं पाप तुम्हाला मारण्याचं काम करतं. तुम्हाला माहिती का? पाप हे पॉइझन सारखं आहे, जातं आतमध्ये पण लवकर मरत नाही. काही लोकांना स्लो पॉइझन दिलं जातं ना, आणि त्या पद्धतीनं कालांतराने ते मरतात. एक पाप दुसरं पाप, हळूहळू पाप करण्याची सवय लागते. आणि एकदा का मनुष्य पाप केलं, लक्षात ठेवा, पाप करणाऱ्या व्यक्तीला प्रार्थना करू वाटत नाही, त्याला आराधना करू वाटत नाही, त्याला चर्चला जाऊ वाटत नाही, देवाच्या सानिध्यात त्याला बसू वाटत नाही, त्याचा वचनावरती विश्वास नसतो, आणि तो वचन वाचलं तरी त्याच्या अंतःकरणात काम करत नाही. कारण पाप जे ते मनुष्याला अस्वस्थ करतं, पाप आपलं काम करतं. आणि एकदा का पापानं तुमच्या शरीराचा ताबा घेतला, एकदा का पापानं तुमच्या शरीराचं नियंत्रण करायला सुरुवात केलं, मग तुम्ही कितीही प्रयत्न केला, तुमच्यासाठी कोणी कितीही प्रार्थना केल्या, तुमच्यासाठी कोणी किती उपवास केले, बायबल सांगतं यांच्यासाठी प्रार्थना करू नको. याच्या पुस्तकामध्ये लिहिलं आता यांच्यासाठी प्रार्थना करू नको. यांच्यासाठी केलेल्या प्रार्थना मी ऐकणार नाही. जो व्यक्ती पाप करतो त्याच्यासाठी कोणीही प्रार्थना करू शकत नाही, आणि पाप करणाऱ्याची बंधनं कोणी तोडू शकत नाही. जोपर्यंत तो व्यक्ती स्वतः कबरेतनं बाहेर येत नाही, तोपर्यंत मी स्वतः पापातनं बाहेर येत नाही, तोपर्यंत वचन काम करणार नाही, तोपर्यंत आमचं खरं परिवर्तन होणार नाही. आणि येशूला पापामध्ये राहणाऱ्या व्यक्तीचा वीट आहे. येशूला पाप आवडत नाही. तुमच्या पापांमुळे तुम्ही मृत झालेला आहात. कोणतं पाप आहे? पापाची वर्गवारी कधी करू नका. पाप म्हणजे पापच. हे कमी योग्यतेचं, हे जास्त योग्यतेचं नाही. पाप म्हणजे पाप. राग आला तरी पाप, अपशब्द बोलला तरी पाप, चुकून द्वेष आला तरी पाप, निंदा केली तरी पाप, बंड केलं तरी पाप, कुणाला दोष दिला तरी पाप, कुणाला मूर्खा म्हटलं तरी पाप. पाप म्हणजे पाप. खोटं बोललं तरी पाप, लबाडी केली तरी पाप. पाप म्हणजे पाप. परमेश्वराच्या मंदिरात न येणं पाप. आज्ञा वाचा बरं ते वचन खाली. या पातकामध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, अर्थात या जगाच्या राहटीप्रमाणे अंतरिक्षातील राज्याचा अधिपती, अंतरिक्षातला राज्याचा अधिपती म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकात. कोण आहे? पाप कोणतं आहे? अंतरिक्षाचा अधिपती म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकात, आता कार्य करणाऱ्या. आज्ञा मोडणाऱ्या लोकांमध्ये सैतान काम करतो. कोणामध्ये? जे आज्ञा मोडतात ना, बरोबर सैतान पाहतो. हवेकडे गेला, मला वाटतं त्याने आदामाला ट्रॅप लावला का नाही माहित नाही, लावला असेल, परंतु आदाम त्याच्या जाळ्यामध्ये अडकला नसेल. आणि हवेला त्याने फळ किती सुंदर आहे, दिसायला आणि सुंदर आहे, शहाणपणा इष्ट आहे, अमक आहे तमक आहे, आणि म्हटलं फळ खाल्लं तर तू मरणार नाही, खाऊन बघ. जोपर्यंत ती फळ खात नाही तोपर्यंत त्यानं काम केलं नाही. फळ हातात घेतलं आणि खाल्लं, आणि मग सैतानानं ताबा घेतला. आज्ञा मोडणाऱ्यांमध्ये तो काम करतो. 6 दिवस श्रम कर, 7वा दिवस तुझा देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ, आणि 7व्या दिवशी घरी बसला की सैतान बरोबर आज्ञा मोडणाऱ्यांमध्ये काम करतो. फक्त देवावरचा विश्वास काढून टाकतो. मग आम्ही म्हणतो नाही, पुष्कळ ऐकलंय, पुष्कळ झालं, तसंच आहे. एक बायबल ऐकायचं म्हणून ऐकायचं. या शास्त्रातल्या पुस्तकांमध्ये काही रहस्य नाहीये. या शास्त्रातल्या पुस्तकांमध्ये काही विशेष नाही. त्यांना प्रीच करावं लागतं, ते पाळक आहे म्हणून आणि उपदेश करतात, आणि आम्ही ऐकायचं म्हणून आम्ही ऐकतो. आम्हाला सवय लागली म्हणून आम्ही चाललेलो आहे. आज्ञा मोडणाऱ्या लोकांमध्ये सैतान काम करतो. कोणती पण आज्ञा असू द्या, शब्दाविषयीची असू द्या,
आराधनेविषयीची असू द्या, प्रार्थनेविषयीची असू द्या, बाप्तिस्म्याविषयीची असू द्या, आज्ञा मोडली की काम करणार आहे. आणि जो व्यक्ती देवाची आज्ञा पालन करत नाही, शास्त्र सांगतं सैन्य त्याच्यावरती चाल करून जातं. सैन्य, एक आत्मा नाही. किती आत्मे? 6000. एक सैतान काढता काढता हैराण होतो नाही का? निघ रे बाबा, निघ रे बाबा, जा रे बाबा, जा रे बाबा. त्या बारामतीमध्ये आम्ही बघितलं, ते पास्टर म्हटले आम्ही आता इकडची पद्धत बदलली, सगळं वचन विचन होतो, शेवटचा आशीर्वाद देतो. आणि मग कारण म्हटले मागच्याच आम्ही मीटिंग ठेवली आणि त्या मीटिंग मध्ये दुरात्मा काही निघाला, 12 वाजले 1 वाजले तरी तो हलायचं नाव घ्यायला. तेव्हापासून आम्ही पद्धत बदलली. म्हटलं पहिले आपण वचन सांगू, प्रार्थना करू, लोकांना ज्यांना जायचं त्याचा बाकीचा वेळ आहेच की मग ते नाचतेच ना, आपण त्यांना नाचवतो. या गोष्टी आपण बाकीचे. सैतान एक लवकर निघत नाही. 6000 जर आले तर आमची अवस्था काय होणार आहे? देवाच्या लोकांनो, खास सैतान आत्म्यांना आमच्यामध्ये आम्ही प्रवेश करू देतोय का? या आत्म्याला आमच्या जीवनाचं स्वामित्व आम्ही देत आहोत का? या सैतानाला आमच्या परिवारामध्ये आम्ही काम करू देतोय? देवाची एकही आज्ञा मोडण्याचं पातक करू नका. जो व्यक्ती परमेश्वराची आज्ञा मोडतो, शास्त्र सांगतं अंतरिक्षाचा अधिपती तो तुम्हाला आज्ञा मोडणाऱ्या लोकांमध्ये काम करण्यासाठी भाग पाडतो. आज्ञा मोडा, तो सांगतो एकच काम करा, आज्ञा मोडा. कधी कधी सगळं ठीक असतं तरी चर्चला जाऊ वाटत नाही. काही नाही, सगळं असतं, वेळ असतो, समय असतो, पण तरी सुद्धा आपल्याला उगीच म्हणतो आज लेट झाला, आज नको जायला, आज उशीर झाला, आज नको जायला, पुढच्या रविवारी जाऊ, पुढच्या रविवारी पण प्रभू मला पाहणार आहे. आणि बऱ्याच वेळा म्हणतो नाहीतरी कुठे गेल्या रविवारी प्रभू येशू ख्रिस्त आला तेव्हा आज रात्री लगेच रॅप्चर होणार आहे आणि बाकीचे लोक स्वर्गात जातील आणि मी खाली राहील. नाही रे, प्रभू येणार म्हणून नाही, हा लुसिफर काम करणारे म्हणून तुला देवाच्या घरात असतात. हा लुसिफर तुझ्या परिवारामध्ये काम करणार आहे. हा लुसिफर तुझ्या जीवनामध्ये काम करणार आहे. त्याची इच्छा आहे तू आज्ञा मोडावी, त्याची इच्छा आहे तू आज्ञेचं पालन करू नये. हा आज्ञा मोडणारा लुसिफर तो आमच्यामध्ये काम करतो. वाचा परत ते वचन. अंतरिक्षातील राज्याचा अधिपती, अंतरिक्षाच्या राज्याचा अधिपती म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकात, आज्ञा मोडणाऱ्या लोकात आता कार्य करणाऱ्या, आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती, आत्म्याचा अधिपती याच्या धोरणाप्रमाणे, याच्या धोरणाप्रमाणे. काय हो त्याच्याकडं? मी म्हटलं सुरुवातीला, जसं देवाकडे प्लॅन आहे ना तसं त्याच्याकडे पण धोरण आहे. सैतान विदाऊट प्लॅन काही करत नाही, कारण तो स्वर्गात होता आणि स्वर्गामध्ये देव कशी योजना आखतो तसं पृथ्वी तलावर पण तो योजना आखतो. रात्री देवानं तुमच्यासाठी योजना आखली. काय? सैतानानं योजना आखली, उद्या चर्चला जाऊ नये म्हणून याच्या घरात मी भांडण लावेल. आणि देव रात्रीपासून प्रयत्न करत होता, भांडण उदे पण मी तुला विजय देण्याचा प्रयत्न करतो, पवित्र आत्म्याच्या द्वारे तुझी शांती टिकून ठेवण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या घरात वाद झाला तरी सुद्धा तुम्ही शांतीने परमेश्वराच्या घरामध्ये आला. होऊ द्या वाद, किती पण वाद होऊ द्या, पण तरी परमेश्वराच्या घरामध्ये असा. आणि वैशिष्ट्य हो, शुक्रवार पर्यंत सगळं नॉर्मल असतं. शनिवार रविवार काय आम्ही तो सैतानाने काम केलं. अरे त्याच्याकडे धोरण आहे, त्याच्याकडे प्लॅन आहे, त्याला ठाऊक आहे तुम्ही घरी बसावं, त्याला माहितीये तुम्ही परिवारावर आणि तुमचा परिवार देवाच्या मंदिरात नसावा. तो प्लॅन करून तुम्हाला त्याच्यामध्ये अडकवतो. त्याच्या धोरणाप्रमाणे तुम्ही आज्ञा मोडावी, तुम्ही देवाच्या वचन पाळू नये, देवाच्या वचनाचं काम तुमच्याकडे असू नये. सगळे दिवस बरोबर ठीक असतं, सगळा पुरवठा होतो आणि बरोबर पगाराच्या दिवशी आम्हाला आठवतं याचे द्यायचे त्याचे द्यायचे आणि तो देवाचं देऊ नको, आज्ञा मोडा. आणि आम्ही काय करतो माहिती का? पहिले देवाचं देण्याच्या ऐवजी बाकीच्यांचं देतो आणि तेवढ्यामध्ये तो म्हणतो मला हे तर पाहिजे होतं. तू देवाचं देवाला देऊ नये, दशांश देऊ नये, अर्पण देवाला देऊ नये. मग तू दिलं नाही ना, मग परमेश्वर जे काही तुझ्या भोवती कुंपण घालतो ना, जी तुला बरकत देतो, जी तुला शांती देतो, जो तुला आनंद देतो, तुझ्या घरातल्या पिठाला, तुझ्या घरातल्या तेलाला जी बरकत देतो, तुझा बँक बॅलन्स सुरक्षित राहावा, तुझे लेकरांचं भविष्य सुरक्षित राहावं. आणि आता मला तर तुझ्या लेकरांचं भविष्य उद्ध्वस्त करायचंय, तुझ्या परिवारामध्ये, आणि मला पीडा निर्माण करायच्या. आणि नेमकं आम्ही तिथं फसतो, तो आज्ञा मोडायला लावतो आणि आज्ञा मोडणाऱ्या लोकांमध्ये बरोबर सैतान काम करतो. कान देऊ नाही का?
त्या सैन्याला आमच्यामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदरच आम्ही देवाच्या आज्ञेमध्ये राहूया, परमेश्वराच्या आज्ञेचं पालन करूया. तो सैतान धोरणाप्रमाणे काम करते. वाचा बरोबर. आज्ञा मोडणाऱ्या लोकात आज्ञा मोडणाऱ्या लोकात आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा आत्म्याचा अधिपती याच्या धोरणाप्रमाणे चालत होता. त्या लोकात आम्हीही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना आम्ही सगळे पूर्वी तिथंच होतो, पण आता तिथं नाही. प्रेज द लॉर्ड म्हणाल का? आमच्याकडे पण पूर्वी होतं. मग मी स्वतः मला चांगलं आठवतं, मी चर्चला जायचो, 8:30ला चर्च संपायचं तर मी 8:05, 8:10ला तिथे चर्च मध्ये असायचो. का तर एक 15 मिनिटाचा संदेश आणि शेवटचा आशीर्वाद मिळाला, पुष्कळ गंगेत घोडून आलं आणि घरी येता येईल. पूर्वी मी आज्ञा मोडत होतो. पूर्वी मला देवाच्या सानिध्याविषयी नव्हतं, मला आवडत नव्हती आराधना. ज्याच लोक हात उंच करून आराधना करायची त्याच वेळचे डोंगे, आणि मला करायची नव्हती ना. आम्हाला नेहमी जे दुसऱ्याला जे आम्हाला जे आवडत नाही, आणि ते कोल्याला द्राक्ष आंबट असतात ना, पोचलं नाही हात की काय म्हणतो द्राक्ष. आमच्याकडे पण तसंच असतं. आराधना करायची, मी हात वर केले, मी म्हणतो नाही मी हात वर करणार का? कारण हात वर करणारे डोंगे आहेत. मग आबोशे डोंगे होता का? आवरून डोंगे होता का? हुर डोंगे होता का? आज्ञा मोडण्यासाठी तो लुसिफर प्रयत्न करतोय. पूर्वी आम्ही तसे होतो, पण आता मात्र आम्ही तसे नाही. ही साक्ष असू द्या. जर आताही तुम्ही तसे आहात जसं पूर्वी होता, आता पूर्वीच्या जीवनाची आणि मधल्या जीवनाची आणि आत्ताच्या जीवनाची दोघांचं विवेचन करायचं. पूर्वी मी कसा होतो, तारण झाल्यावर मी कसा होतो, आणि आता मी कसा आहे. मग मला कळतं मी जिवंत आहे का मी मेलेला आहे. तारण झाल्यावर तुम्ही काय सांगाल ते करतो माणूस, नाही का? बाप्तिस्मा झाल्या किती वेळ प्रार्थना करू? मला बरेच जण आता बाप्तिस्मा झाला आता काय करू, किती वेळ प्रार्थना करू? 3 तास करू का? हो 3 तास करा. आता उपवास किती धरू? शुक्रवार, बुधवार आणि सोमवार आठवडाभर करू? हा आठवडाभर करू. आठवडाभर उपवास करतात. आता बघा, आता किती वेळ प्रार्थना आहे, आता किती उपवास आहे, आता किती संगती आहे, आता किती चर्चला जाणं आहे, आता किती आवेश आहे, आता किती अभिषेक आहे, आता किती देवाविषयीचं प्रेम आहे. पूर्वीच्या गोष्टी, मधल्या गोष्टी आणि आताच्या गोष्टी याच्यामधली तफावत पहा, मग तुम्हाला समजणार तुम्ही जिवंत आहात का मेलेले आहात. का मेलो? कोणती गोष्ट जी मला मरणाकडे घेऊन चाललेली आहे, कोणती गोष्ट जी देवापासून मला तोडत आहे. आदामाला त्यानं सांगितलं, ज्या दिवशी झाडाचं फळ खाशील त्या दिवशी तू मरशील. आदाम मेला नाही, पण देवानं त्याला बागेतनं घालवून टाकलं. आज्ञा मोडणारे लोक देवाच्या संगती कधी राहू शकत नाही, अभिषेकामध्ये कधी राहू शकत नाही. पाप करणारे लोक देवाच्या जवळ कधी असू शकत नाही. ज्यांच्यामध्ये पाप आहे आणि देव त्यांना बाहेर घालवून देतो, आणि देवापासून सुटणं म्हणजे मरण आहे प्रियांनो. येशू ख्रिस्त म्हटला, माझ्या देवा तू माझा त्याग का केला? देवा, येशूने त्याला प्रश्न नाही केला की देवा तुम्हाला का दुःख दिलं. नाही, त्याची ती समस्या नव्हती. दुःख दिलं, मला यातना भोगावं लागले ही समस्या नाही. त्याची समस्या एकच होती, देवानं माझा त्याग का केला. देवानं तुमचा त्याग करू नये, परमेश्वरानं तुम्हाला दूर लोटू नये, त्याच्या जवळ राहावं. आणि पाप करणाऱ्या व्यक्तीला देव कधी जवळ ठेवत नाही. म्हणून मी पाहतो हा व्यक्ती आणि पापामध्ये असल्या कारणानं आणि तो मेलेला आहे. आणि बायबल सांगतं, 5 वचनाचा परिषदा मार्काचं शुभवर्तमान 5वा अध्याय आणि त्याचं 4थं वचन पुन्हा परत वाचूया. 3रं वचन, 3 आणि 4 वचन. तो कबरात राहत असे व त्याला साखळदंडाने बांधून ठेवणं आता कोणाला शक्य नव्हतं. कारण त्याला पुष्कळ वेळा बेड्यांनी व साखळदंडाने बांधले असताही त्याने साखळदंड तोडून टाकले होते व बेड्यांचे तुकडे तुकडे केले होते. आणि त्याला वटणीवर आणण्याचे सामर्थ्य कोणालाही नव्हते. एवढं त्याला साखळदंडानं बांधून टाकण्याचा प्रयत्न केला. बायबल सांगतं त्यानं साखळदंडाचे तुकडे केले होते. कान देऊ नाही का? आराधना न करणारा व्यक्ती, पाप करणारा व्यक्ती, देवाची आज्ञा मोडणारा व्यक्ती हा मृत व्यक्ती आहे. आणि या मृत व्यक्तीमध्ये असणार सैन्य जो पाप करतो, या सैन्याला आपल्या शरीरामध्ये, आपल्या जीवनामध्ये, परिवारामध्ये काम करण्यासाठी परवानगी देतो.
आणि त्या व्यक्तीला, पाप करणाऱ्या व्यक्तीला, आराधना न करणाऱ्या व्यक्तीला, आज्ञा न मोडणाऱ्या व्यक्तीला तुम्ही कुठल्याही प्रकारच्या साखळदंडाने बांधा. बायबल सांगतं ते साखळदंड तोडून टाकण्याची ताकद त्या व्यक्तीमध्ये. का? कारण तो दुरात्मा त्याला कुठल्याच बंधनात राहू देत नाही. तुम्ही त्याला किती बंधनात ठेवण्याचा प्रयत्न करा, किती पण सूरजने सांगितलं ना वेळेवर या, कसा येऊ देईल तो? 9:30 उपास नाही म्हटल्यावर कसा येऊ देईल? कारण तो बंधन बांधून टाकतो. डिसिप्लिन तुम्ही त्याला किती पण लावा ती लागणार नाही. का? कारण बायबल सांगतं पाप करणारा व्यक्ती, आज्ञा मोडणारा व्यक्ती आणि सैतान त्याला त्या साखळदंडाने बांधून टाकण्याचं काम करतात. कळत पण नाही आम्हाला सैतानाने साखळदंडाने बांधलं. म्हणून मी म्हटलं कित्येक वेळा आम्हाला वाटतं जिवंत आहे पण मेलेलो. कारण आता कुठल्या प्रकारचे सेन्सेशन आमच्या मध्ये राहिलेले नाहीयेत. एक मेलेला व्यक्ती असतो त्याला सेन्सेशन नसतात, त्याला भावना नसतात आणि त्याची हालचाल नसते. त्या पद्धतीने आम्ही जिवंत आहोत असं आम्हाला वाटतं, पण कधी कधी आम्ही मरण्याच्या कलास लागलेलो आहोत. आमचं फक्त हृदय चालू आहे, आमचं डोकं मेंदू काही काळानं बंद पडणार आहे, आम्ही मरणार आहोत, अर्ध मेलेल्या अवस्थेमध्ये असतो. आणि पवित्र शास्त्र नेमकं आम्हाला ते सांगतं याला तुम्ही कुठल्याही साखळदंडाने बांधा आणि ते बांधले जात नाही. सांभाळा. धन्य ते लोक परमेश्वराचं वचन ऐकल्याबरोबर रिस्पॉन्स देतात. एकदा का तुम्हाला सवय लागली ना देवाच्या वचनाला रिस्पॉन्स न देण्याची, मग हळूहळू तुम्ही मरत असता. तुमच्यासाठी कोणी कितीही प्रार्थना केल्या तरी काही बदल घडणार नाही. ज्या लोकांमध्ये जिवंतपणा, ज्या लोकांमध्ये देवाविषयीचा अग्नी, देवाविषयीचा अभिषेक आहे, त्यांच्यासाठी छोटीशी जरी प्रार्थना केली. आणखी एक वचन वाचा म्हणजे कळेल. प्रेषितांचं कृत्य 12 अध्याय 4 पासून 7 पर्यंत वचन. इथं असं लिहिलं की त्याला वटणीवर आणण्याचं सामर्थ्य कोणामध्ये नव्हतं. साखळदंडानं बांधलं तर त्याचे तुकडे झाले. हो, तो तुकडे करत होता आणि त्याला कोणी साखळदंडातलं आणि मोकळं करू शकत नव्हतं आणि इतकं बंधनामध्ये त्याला टाकलं. परंतु आणखीन एक गोष्ट या ठिकाणामध्ये आम्ही वाचू, ज्याला साखळदंडातून सोडण्याची ताकद आम्ही पाहतो त्या मंडळीमध्ये. प्रेषितांचं कृत्य 12 अध्याय 4 पासून 7 पर्यंतची वचनं. त्याला धरल्यावर त्याने त्याला तुरुंगात ठेवलं आणि त्याच्या रखवाली करता त्याला शिपायांच्या 4 चौकड्यांच्या स्वाधीन केलं. वलांडन सण झाल्यावर त्याला लोकांपुढे बाहेर आणावे असा त्याचा बेत होता. याप्रमाणे पेत्र तुरुंगात पहाऱ्यात होता. परंतु त्याच्याकरिता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चाललेली होती. हेरोद त्याला बाहेर आणणार होता. त्या रात्री 2 बेड्या घातलेला असा पेत्र दोघा शिपायांमध्ये निजला होता. आणि पहारेकरी दरवाजा पुढे तुरुंगाचा पहारा करीत होता. तेव्हा पहा प्रभूचा दूत त्याच्याजवळ उभा राहिला आणि खोलीत उजेड चकाकला. त्याने पेत्राच्या कुशीवर थापटून त्याला जागे करून म्हटलं, लवकर उठ. तेव्हा त्याच्या हातातील साखळदंड गळून पडले. मग देवदूत त्याला म्हणाला, कंबर बांध व पायात वाहना घाल. त्याने तसे केले. बस. एकीकडे या व्यक्तीला साखळदंडानं बांधून ठेवण्याची ताकद कोणाकडे नव्हती. का? कारण या व्यक्तीमध्ये असणारं सैन्य ते साखळदंड तोडत होतं. कोणी बंधनात राहू शकत नाही, कोणी देवाच्या वचनात राहू शकत नाही जो व्यक्ती पाप करतो. ठाण देऊ नये का? आज जर देवाच्या वचनाच्या बंधनामध्ये आम्ही अडकत नाही ना, देवाच्या वचनाचं बंधन जर आमच्यामध्ये नाही, तर आमचं जीवन फार मोठ्या धोक्यामध्ये आहे. कधी कधी काही वचनाची बंधनं आम्हाला लावून घेणं गरजेचं असतं. नवरा बायको मध्ये, चर्च मध्ये ज्यावेळेस ते एकमेकाला आनाभाका देतात ना, एक बंधन त्यांच्यामध्ये असतं. आणि ज्या दिवशी त्यांच्यातले रिलेशन, बंधन म्हणजे संबंध आणि ते संबंध देवासमोर जरा जरी त्या संबंधाला बाधा आणली की घटस्फोट. नाही का? ते जर त्यांना सांगतात सुखात दुखात आमचा सुखात दुखात सगळ्या शक्ता घेतल्या आणि सुखातच साथ दिली आणि दुखामध्ये जर एकमेकाला साथ दिली नाही, आम्ही म्हणतो नको त्यांच्याशी मला संबंध ठेवायचे नाही. का? कारण एक बंधन त्या ठिकाणामध्ये आहे.
तसं बंधन तुमच्यामध्ये आहे. परमेश्वराबरोबर तुम्ही चालता कधी चांगल्या प्रसंगानं देवानं आशीर्वाद दिले तुमचं आणि तुम्हाला भरपूर बरकत दिली, तुमचे प्रश्न सोडवले, तुमच्या समस्या सोडवल्या, आरोग्य दिलं, शांती दिली, सगळं काही चांगलं. कधी कधी प्रभू दुःख पण देतो तुम्हाला, मग तुमच्यामध्ये बंधन आहे का? आम्हाला देवापासून फक्त सुखच अपेक्षित नाही का? मग यो म्हणतो प्रभू पासून फक्त सुखच घ्यावं का? त्यानं स्वतः ते बंधन लावून घेतलेलं आहे. त्याला ठाऊक आहे की खरा तो माझा वर आहे, मी त्याची वधू आहे आणि माझा वर मला दुःखामध्ये जर ठेवतो ना, मी दुःखात पण राहायला तयार आहे. मग या व्यक्तीनं स्वतः बंधनामध्ये अडकल्या कारणानं जसं पेत्र बंधनामध्ये अडकलेलं आहे. कोणतं बंधन? जे ख्रिस्तानं त्याला दिलं ते बंधन, सुवार्तेसाठी त्यानं स्वीकारलेलं बंधन आहे. मी त्या बंधनाविषयी बोलत आहे. आता सुवार्तेसाठी तुमच्यामध्ये बंधन टाकलं जातं. आणि दुसरी गोष्ट, लुसिफरला, पापाला आपलं जीवन तुम्ही दिलं, आज्ञा मोडण्याला आपलं जीवन समर्पित केलं आणि आज्ञा मोडण्याला जीवन समर्पित केल्यावर मग तुम्ही ज्या बंधनात अडकण्याचा प्रयत्न करता, आम्ही अडकवण्याचा प्रयत्न करतो. आम्ही म्हणतो प्रार्थना कर, तो प्रार्थनेचं बंधन तोडतो. आम्ही म्हणतो चर्चला चल, तो चर्चला बंधन येण्याचं बंधन तोडतो. नाही काम करत. कधी कधी चला चला चर्चला, पोराला चल चर्चला, नाही येतो चर्चला. का तर तो बंधनात अडकलेला आहे, तो बंधन तोडतो. आम्ही म्हणतो की चल देवाची आराधना कर, तो बंधनात अडकायला तयार नाही. का? कारण त्यानं आज्ञा मोडलेली. आणि इकडं पेत्राच्या बाबतीमध्ये पेत्र इतका प्रार्थनाशील, इतकं प्रभावी वचन सांगणार आहे आणि त्याच्यामुळे आता पेत्रावरती बंधन आलेलं आहे. आणि तसंच बंधन आमच्यावरती येतं. कधी कधी तुम्ही प्रार्थना करता पण तुमच्यामध्ये रोगाचं बंधन येतं. कधी कधी तुम्ही प्रार्थना करता पण तुमच्याकडं कर्जाचं बंधन येतं. कधी कधी तुम्ही प्रार्थना करता पण तुमच्याकडे अपयशाचं बंधन येतं. तुम्ही प्रार्थना करता पण बंधन येतं. आणि बायबल सांगतं त्यास मंडळी एकाग्रतेने प्रार्थना करते आणि देव बंधन तोडतो. दोन बंधन आहे, दोन व्यक्ती आहे. एक जिवंत व्यक्ती आणि दुसरा मेलेला व्यक्ती. दोन्ही बंधनामध्ये आहे. मेलेला व्यक्ती जो कब्रस्तान मध्ये राहतो त्याच्यावरती किती बंधनं बांधली तरी ती बंधनं तो व्यक्ती तोडत नाही. कोण तोडतो? सैतान त्याच्यातलं बंधन तोडतो. तुम्ही तोडत नाही. मला कुणी बंधनात नाही अडकवत. मनोज नाही तोडत. मनोज मध्ये असणारं सैन्य, जे परमिशन त्याला मी दिली, मी आराधना करताना मी आराधना केली नाही, देवाची आज्ञा पालन करताना आज्ञा पालन केलं नाही, मी देवाची आज्ञा मोडली आणि त्याच्यामुळं या मी स्वतः त्याला परवानगी दिली. आणि सैतानाला एकदा परवानगी दिली ना, पुढे काय म्हटलंय वाचा बरं त्याच्यामध्ये, मार्कचे शुभवर्तमान 5 अध्याय पुढे काय म्हटलं वाचूया. कारण त्याला पुष्कळ वेळा बेड्यांनी व साखळदंडांनी बांधले असताही त्याने साखळदंड तोडून टाकले होते व बेड्यांचे तुकडे तुकडे केले होते. बेड्यांचे तुकडे तुकडे केले होते. आता 5व्या वचनामध्ये पहा कसली भयानक त्याची अवस्था. तो नेहमी रात्रंदिवस कब्रांमध्ये, कसं हो? कब्रांमध्ये नेहमी रात्रंदिवस कब्रांमध्ये व डोंगरांमध्ये राहून ओरडत असे. काय करत असे? ओरडत. कधी? रात्रंदिवस. पहिला शब्द नेहमी. ज्याच्याकडं जो व्यक्ती देवाची आज्ञा पालन करत नाही तो नेहमी रडतो, ओरडतो. आमेन म्हणाल का? जर तुम्ही सारखंच ओरडत असाल तर समजायचं तुम्ही कबरेमध्ये आहात. काही लोकांना नेहमी रडायची सवय आहे. नेहमी सांगतात असं झालं तसं झालं तसं. अरे कबरेमध्ये रात्रंदिवस सैतान तुम्हाला रोज सतत रात्रंदिवस, रात्री पण झोपू देत नाही. परवा कोणीतरी मला फोन करून सांगितलं, पास्टर प्रार्थना करा. म्हटलं कशासाठी प्रार्थना करू? रात्री झोपले की ती आती मुलगी म्हणायला लागली, रात्री झोपले की आणि तो सैतान येतो आणि मला सारखं सांगतो की तुझ्या अंगाला सगळीकडे पांढरे कोड फुटलेले. चांगली पोरगी पण तिला असं सैतान दाखवतो की तुझं अंग सगळं कोडानं भरून घेतले. काय याचा अर्थ आहे? याचा अर्थ एकच आहे, तुला प्रार्थना करायला पाहिजे. एक प्रकारचं बंधन टाकत आहे सैतान, एक प्रकारची भीती टाकत आहे सैतान. त्याला वाटतं की तुम्ही रात्रंदिवस रडत राहावं, रात्रंदिवस तुमच्या आणि तुम्ही शोक करावा. पहा कधी कधी होतं स्वप्न आणि तुम्ही स्वप्न पडल्यावर तुम्ही जोर जोरात करायला लागता. का? कारण त्याला वाटतं तुम्ही रडावं, घाबरावं, तुमचं मन दडपणाखाली यावं. खबरेमध्ये असणाऱ्या व्यक्तीला रात्रंदिवस तोडायला लावणार आहे. रोज समस्या, रोज अडचण, रोज प्रश्न, रोज बंधनं. काय तुम्हाला बंधनं पाहिजे का सुटका पाहिजे? काय तुम्हाला मोकळीकता पाहिजे का तुमच्या शरीरामधल्या पीडा तुम्हाला भोगायला पाहिजे?
काय तुमच्या जीवनामध्ये अपयश पाहिजे का प्रभू मधला विजय तुमच्याकडे आवश्यक आहे? मग पाप कशासाठी? का देवाची आज्ञा मोडून आम्ही करत आहोत? का आमच्या जीवनामध्ये निराशेला आम्ही स्थान देत आहोत? का आम्ही त्या प्रकारच्या पिढीमध्ये आणि जात आहोत? बायबल सांगतं या सैतानानं रात्रंदिवस त्याला ओरडण्यासाठी भाग पाडलेले. आज कित्येक लोक रात्रंदिवस त्यांच्या बंधनामध्ये अडकून पडलेले आहेत. त्यांच्या समस्येचा अंत नाही, त्यांच्या पिढ्याचा अंत नाही, त्यांच्या डोळ्यातले अश्रू थांबणं नाही, त्यांच्या अंतःकरणातली भीती जाणं नाही. कारण या लुसिफरला रात्रंदिवस तुम्हाला पीडा भोगाव्या वाटतं, नेहमी सतत आणि सतत आणि सतत. एक दिवस पण तो तुम्हाला शांत बसू देणार नाही, एक क्षण पण तुम्हाला उसंत घेऊ देणार नाही, एक क्षण पण तुम्हाला विश्रांती घेऊ देणार नाही. एक सारखं तुमच्याकडे पीडा पाठवणार आहे, एक सारखं तुम्हाला समस्येने ग्रस्त करणार आहे, एक सारखं तुम्हाला निराश करणार आहे, एक सारखं तुम्हाला बंड करायला लावणार आहे, एक सारखं तुमच्या मनाची शांती तोडणार आहे, एक सारखं तुमच्या शरीरामध्ये पीडा भोगायला लावणार आहे. बायबल सांगतं या लुसिफरनं, या दुरात्म्यानं आणि त्याच्यावरती असा काही ताबा घेतला की सतत आणि सतत त्याच प्रकारची कुरकुर, त्याच प्रकारची समस्या, त्याच प्रकारचा प्रश्न यानं त्याचं जीवन ग्रासलं गेलेले. का बंधनामध्ये अडकता? येऊ देऊ नका पाप आमच्या शरीरामध्ये करी. मिळवा विजय पापावरती, मिळवा विजय स्वतःच्या वासनेवरती, मिळवा विजय स्वतःच्या सत्तेवरती. त्या पापाला जीवनामध्ये स्थान देऊ नका. प्रभूच्या घरामध्ये आज्ञापालन करत या. देवाची आज्ञा आहे ना, चला मी देवाच्या घराकडे जाणार आहे. किती मनामध्ये वाटलं ना आज जाऊ नये, आज माझा मूड ठीक नाही. नाही हो, मूड ठीक आहे म्हणून तुम्ही देवाची उपासना करत नाही, देव चांगला आहे म्हणून त्याची उपासना करत आहात. मुडी उपासना करू नका. कधी कधी मुडी उपासना असते. आज मूड आला म्हणून जास्त नाचलो, आज मूड नाही म्हणून नाही नाचत. आज मूड आला म्हणून रडलो, मूड आला म्हणून हात वर केले, आज मूड नाही म्हणून हात खाली आले. देवाचा मूड ज्या दिवशी फिरल ना त्या दिवशी तुमचं जीवन काही खरं नाही. एकदा का त्यानं तोंड तुमच्यापासून फिरवलं ना, परत कधी तुमच्याकडे बघणार नाही. कारण जगामध्ये करोडो लोक देवाची उपासना करत आहे. तुम्हाला माहिती का, आज सकाळी सायंटिस्ट पासून तर रस्त्यावरच्या भिकाऱ्यापर्यंत आराधना करत आहे. एक व्यक्ती मी पाहिला, भिकारी होता आणि त्याने प्रभूला स्वीकारलं, आणि प्रभूला स्वीकारल्यावर त्याचा फोटो मी पाहिला. भिकाऱ्यातनं देवाने त्याला स्टार बनवलाय. हा देव आहे. वचनात लिहिल्याप्रमाणे धुळीतनं काढून मी राजगादीवरती बसवणारा देव आहे. देव राजगादीवरती बसवतो आणि राजसत्ता जर उपभोगायला होतो तर राजसत्तेवरून खाली आणण्याची ताकद पण त्याच्यामध्ये आहे. सो व्यक्ती अशा प्रकारच्या गोष्टी करतो. बायबल सांगतं सातत्यानं नियमित त्याच्या जीवनामध्ये पीडा असणार आहे. वाचूया पुढे वचन. तो नेहमी रात्रंदिवस कब्रांमध्ये व डोंगरामध्ये ओरडून राहून ओरडत असे व दगडाधोंड्यानं आपले अंग ठेचून घेत, आपलं अंग ठेचून घेत असे. येशूला दुरून पाहताच, येशूला दुरून पाहताच तो धावत आला व त्याच्या पाया पडला. कोण केलं? ज्याच्यामध्ये 6000, म्हणून मी म्हटलं असं समजू नका. थोडी इकडे लक्ष द्या, एकमेकाशी चर्चा करू नका. ज्याच्यामध्ये 6000 भूत होती, ज्याच्यामध्ये 6000 दुरात्मे होते आणि 6000 दुरात्मे असणारा व्यक्ती येशूला पाहिल्याबरोबर पळत आलेला आहे. म्हणून पळत येता म्हणून पण समजू नका की काय माझ्यामध्ये जिवंतपणा आहे. जिवंत व्यक्ती असता आणि मेलेला व्यक्ती ज्याच्यामध्ये पाप आहे, ज्याच्यात सैतान आहे, तोही धावत येत होता. आणि त्याने पडून येशूच्या पाया पडून त्याला नमन केलं, त्याची उपासना केली. उपासना ही पण तुम्हाला खात्री देत नाही की तुम्ही जिवंत आहात. मग कशाने खात्री पटली जाते? ना तुमची उपासना, ना तुम्ही देवाच्या मंदिरात धावत पळत येता, याच्यावरून सिद्ध होतं. मग कशावरून सिद्ध होतं? जो पाप करत नाही तोच व्यक्ती जिवंत व्यक्ती आहे. त्याच्यामध्ये देवाचा आत्मा काम करत आहे. जो देवाची आज्ञा मोडत नाही तोच व्यक्ती खरा जिवंत व्यक्ती आहे. अन्यथा पाप करणारा, देवाची आज्ञा मोडणारा व्यक्ती कितीही धावत पळत त्यांनी आवेश दाखवला, जसं या व्यक्तीने आवेश दाखवला आणि तो धावत पळत आला आणि येशूच्या पाया पडला. येशू समोर त्यानं लोटांगण घेतलेलं आहे. सांभाळा देवाविषयीचा आदर, देवाविषयीचं भय त्या व्यक्तीमध्ये जो देवाची आज्ञा पालन करतो. अन्यथा तुमचं वरपांगी जीवन आणि तुम्ही किती देवाला दाखवण्याचा प्रयत्न केला
गेला या जीवनाला अर्थ नाही. काय देवाची आज्ञा पालन करतात, कोणती आज्ञा मोडली लक्षात ठेवा. एक एक आज्ञा आठवायला सुरुवात करा. मी सगळ्या आज्ञा देवाच्या पाळल्यात का? एक पण आज्ञा मोडली तर देव तुम्हाला स्पेअर करणार नाही, देव तुम्हाला सुटका देणार नाही. एक पण आज्ञा, तुम्हाला आवडणाऱ्या आज्ञा तुम्ही पाळता, तुम्हाला ज्या पसंत पडत नाही त्या तुम्ही मोडता. सगळ्या आज्ञा तुम्हाला दिल्या, 10च्या 10 आज्ञा दिल्या. 10 आज्ञा देताना एकही आज्ञा तो म्हणतो यातली एक आज्ञा जर मोडली तर सगळं बायबल मोडल्यासारखं आहे. एक वचन जर तुम्ही पाळण्याचं आणि मागे पुढे पाहाल तर लक्षात ठेवा, हा लुसिफर त्याच्या सैन्यानिशी तुमच्यावर चाल करून जाणार आहे. आणि बायबल सांगतं त्यानं स्वतःचं अंग दगडाने ठेचून घेतलेलं आहे, उद्ध्वस्त करून टाकलं त्याचं जीवन. आपलं जीवन उद्ध्वस्त होऊ देऊ नका, आपलं कुटुंब आपलं घर उद्ध्वस्त होऊ देऊ नका. परमेश्वराचं वचन आजच आम्हाला बोध करत आहे. तर परत एकदा आम्ही उठावं आणि त्या कबरेतनं बाहेर यावं. तो व्यक्ती कबरेतनं बाहेर आला, आता आम्हाला कबरेतनं बाहेर यायचंय. येशूला आम्हाला कबरेतनं बाहेर काढण्यामध्ये इंटरेस्ट आहे. त्याला वाटतं तुम्ही कबरेतनं बाहेर यावा. अहो या व्यक्तीमध्ये एवढं सैन्य असताना तो बाहेर आला. कान देऊ नाही का? कितीही मोठी आणि अशुद्ध शक्ती, किती मोठं सैन्य असलं पण ते सैन्य येशू समोर उभं राहू शकत नाही. या सैन्यानं येशू समोर लोटांगण घेतलं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट मला ती वाटते, अहो एवढा ताकदवान लुसिफर पण येशू समोर लोटांगण घेतलं. आम्ही तर मर्त्य मनुष्य आहोत. या लुसिफरची ताकद देवाला आव्हान करण्याची ताकद होती. 6000 सैन्य येशूला पाहिल्यावर लोटांगण घेतं, पण आम्ही मात्र अहंकाराने अजूनही आपल्या तिथंच आहोत. आणि बायबल सांगतं आज दुपारी आम्ही त्या कबरेतनं बाहेरून देवाची उपासना करावी. देव तुम्हाला आशीर्वादित करू. आपले डोळे बंद करू, आपल्या जागेवर आपण उभं राहूया, आपल्या मान आपण लावूया, आपली मस्तक आपण